एनालिटिकल केमिस्ट्री का बरं परफॉर्म करतो आपण, अनालिसिस का करतो की किती कंपोनेंट्स आहे किंवा मिक्सचर किती आहे किंवा सॉल्टचं फॉर्मेशन किती आहे किंवा कंपोनेंट मध्ये किती प्रकारचे एलिमेंट्स आहे, किती प्रकारचे वेगवेगळे मिक्सचर आहे. ओके, कंपाऊंडचे डिटर्मिनेशन साठी आपण एनालिटिकल केमिस्ट्री करतो. मग त्याचे दोन टाइप्स आहे, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह का करतो तर अननोन सबस्टन्स डिटरमाइन करायला, सबस्टन्स मधला अननोन सबस्टन्स किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये हे डिटरमाइन करायला आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस करतो. क्वांटिटेटिव्ह म्हणजे त्यांचं मेजरमेंट, किती प्रमाणात सॉल्ट्स प्रेझेंट आहे, किती प्रमाणात एलिमेंट्स प्रेझेंट आहे किंवा काय फॉर्मेशन होतंय ओव्हरऑल प्रोडक्ट मध्ये हे डिटरमाइन करायला. अनालिसिस का करतो, कंपोनेंट्स कोणते हे डिटरमाइन करायला. त्याचे दोन टाइप आहेत, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह अननोन सबस्टन्स डिटरमाइन करायला, क्वांटिटेटिव्ह फॉर कंपोनेंट्स आणि एलिमेंट आणि सॉल्ट किती प्रमाणात आहे, किती वेट मध्ये ते डिटरमाइन करायला. ओके, जायचं पुढे. मग येतात अल्कलीज. अल्कलीज म्हणजे कोण असतात, जे की वॉटर सोल्युबल असतात. अल्कलीज असे कंपाऊंड्स असतात जे की वॉटर मध्ये सोल्युबल आहेत. आता सगळे बेसेस अल्कलीज असतात पण सगळे अल्कलीज बेसेस नसतात, कारण की बेसेस पण वॉटर मध्ये कसे सोल्युबल आहे, अल्कलीज पण सोल्युबल आहे, पण सगळे बेसेस हे अल्कलीज असतात, सर्व अल्कलीज हे कधीच बेसेस नसतात. ओके, ही झाली अल्कलीची डेफिनेशन. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दोन तुम्हाला हे दिले फॉर अनालिसिस साठी. अल्कलीज का बरं आपण यूज करतो फॉर अनालिसिस. आता तुम्हाला दोन प्रकारचे दिलेत, एक सोडियम हायड्रॉक्साइड आणि एक अमोनियम हायड्रॉक्साइड, दोघं जण. मग आता काय आहे, विथ द हेल्प ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड आणि विथ द हेल्प ऑफ अमोनियम हायड्रॉक्साइड आपण काय करतो, टेस्ट ट्यूबने ड्रॉप वाईज काय टाकतो, सोडियम हायड्रॉक्साइड टाकतो. परत एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये सोडियम हायड्रॉक्साइड ड्रॉप वाईज टाकतो, परत अमोनियम हायड्रॉक्साइड टाकतो आणि एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये अमोनियम हायड्रॉक्साइड टाकतो. इथे सोल्युशन असतं. कसलं सोल्युशन असतं, लास्ट टाइम सांगितलं होतं मी, नाही लक्षात, कसलं सोल्युशन असतं आतमध्ये, ठीक आहे सांगतो, एंडला सांगा. इथे एक सोल्युशन असतं, करेक्ट. आता जेव्हा आपण ड्रॉप वाईज सोडियम हायड्रॉक्साइड टाकतोय आणि इथे एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये सोडियम हायड्रॉक्साइड टाकतोय तेव्हा एक रिॲक्शन फॉर्म होईल आणि इथे कोणता पीपीटी म्हणजे प्रेसिपिटेट फॉर्म होतोय त्यावरून आपण डिसाइड करतो की रिॲक्शन कुठली किंवा कंपोनंट कोणता. प्रेसिपिटेट म्हणजे काय असतं की जे सेटल डाऊन होता. प्रेसिपिटेट म्हणजे वॉटर इनसोल्युबल कंपाऊंड्स. प्रेसिपिटेट म्हणजे इनसोल्युबल कंपाऊंड्स. या प्रेसिपिटेट वरनं आपण डिसाइड करतो की कुठला कंपोनंट आतमध्ये यूज केला. सो आपण हे सगळं का परफॉर्म करतोय, अल्कलीज का यूज करतोय, सोडियम हायड्रॉक्साइड किंवा अमोनियम हायड्रॉक्साइड, तर लक्षात घ्यायला किंवा डिटरमाइन करायला कुठला सबस्टन्स आहे. अनालिसिसच का करतोय, कंपोनंट कोणता ओळखण्यासाठी. सो आता इथे टाकला सोडियम हायड्रॉक्साइड ड्रॉप वाईज, इथे टाकला एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये, परत इथे अमोनियम हायड्रॉक्साइड ड्रॉप वाईज टाकला आणि इथे एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये. ड्रॉप वाईज मध्ये पण पीपीटी फॉर्म होते, एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये पण पीपीटी फॉर्म होते. आता हा जो सेटल डाऊन जो प्रेसिपिटेट फॉर्म झालाय, जो इनसोल्युबल आहे, वॉटर इनसोल्युबल, तो आपण घेतो आणि त्याच्यावरून डिटरमाइन करतो सबस्टन्स कुठला आहे. सगळ्या केसमध्ये फक्त इथे एक श्योरिटी येते, परत श्योरिटी साठी की अरे हा बाबा इथे जो पीपीटी फॉर्म झालाय तोच पीपीटी इथे फॉर्म झाला. फॉर दॅट पर्पज आपण हे परफॉर्म करतो. ओके, हे दोन प्रकारचे अल्कलीज वापरून. नेक्स्ट रिव्हिजन आहे ना म्हणून फास्ट घेते, समजत नाही का. हा चलो, आता आपल्याकडे काही रिएजंट्स असतात जे तुमच्या याच्यात इम्पॉर्टंट आहेत. NH4+ सोडियम प्लस पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, Eb, Zn2+. आता हे कोणते झालेत, त्यांच्याकडे हे नेहमी कलरलेस असतात. जे तुम्हाला पुढे ज्या इक्वेशन्स आहेत बघा, इक्वेशन्स फॉर्म करायचे आहेत, ह्या आयन पासनं ही इक्वेशन फॉर्म करायची, त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हे जे एलिमेंट्स आहेत ना हे नेहमी कलरलेस असतात
आणि यांचा चार्ज पण नेहमी पॉझिटिव्ह असतो. हे स्टेबल पण आहेत. सो आता जेव्हा पण हे रिॲक्शनमध्ये येतील एवढे NH4 Na K+, हे जर एखाद्या रिॲक्शनमध्ये आलं पहिले हे लक्षात ठेवायचं की बाबा हे कलरलेस आहेत. आणि अजून त्यांच्यातली व्हॅलन्सी जी ग्रुपची आहे ते जे नेहमी असतात ते कोणत्या स्टेटमध्ये असतात, पॉझिटिव्ह स्टेटमध्ये असतात. म्हणून यांच्यावर चार्ज पण कुठला आहे, प्लस चार्ज. ओके, इझी ट्रिक ते म्हणून हे लिहून पण देऊ शकतं. आता काही असतात जे की वेगवेगळे कलरचे फॉर्म असतात, कलरमध्ये फॉर्म करतात. जसं की आपला कॉपर आहे त्याला आपण क्युप्रिक आयर्न बोलतो. तो कुठल्या कलरचा असतो, ब्लू कलरचा असतो. मग त्यांच्यावर तो कोणता येतात, ते 3 to 12चे ते एलिमेंट्स. म्हणजे कोणते, ट्रान्झिशन, म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट्स. जे ट्रान्झिशन एलिमेंट आहे त्यांच्यात येतो क्युप्रिक. त्याच्यावर कुठला चार्ज आहे, नेगेटिव्ह चार्ज. आणि त्याचा कलर कोणता आहे, ब्लू कलर आहे. हे तुम्हाला रिएक्शनसाठी इम्पॉर्टंट, हे लर्न करायची गरज नाही पण लक्षात ठेवा फॉर रिएक्शन, म्हणजे तेव्हा सोपं जाईल तुम्हाला. क्युप्रिक आयन कुठला कलर फॉर्म करतो, ब्ल्यू कलर. त्यानंतर येतात फेरस आयन, लाईट ग्रीन कलर. आणि अजून एक फेरिक आयन. आता हे फेरस आहे आणि फेरिक आहे, हे असे आहेत का यांना व्हेरिएबल व्हॅलन्सीज आहे, म्हणजे खूप साऱ्या व्हॅलन्सीज आहे. याच्यात OUS असतो याला कमी व्हॅलन्सी, लेस व्हॅलन्सी. आणि याच्यात RIC असतं त्याच्याकडे व्हॅलन्सी कशी असते, जास्त असते. हा पण एक डिफरन्स आहे जे की रिॲक्शनमध्ये काम आहे तुम्हाला. आता सपोज आता हा प्रोड्यूस करतो येल्लोविश कलर. आता बाबा याचा यूज काय, हे सगळे एलिमेंट्स आहेत, यांचा हा शॉर्टकट झाला की हे कलरलेस आहे, हे कोणता कलर फॉर्म करता. याच्यात पण हे जे व्हेरिएबल व्हॅलन्सीवाले दोन आहे, एक फेरस आयन एक फेरिक आयन. ज्याच्या एंडला OUS असतो हा कमी व्हॅलन्सीचा असतो, त्याच्याकडे कमी व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स. हा जो असतो IC वाला इकवाला त्याची व्हॅलन्सी जास्त असते, त्याच्याकडे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स जास्त आहे. आता यांचा रिॲक्शनमध्ये काय फायदा ते बघू. आता सपोज आयन दिलेलं आहे तुम्हाला Ca+. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला एवढं सर्व फाइंड आउट करायला लावलं आहे. एक तर सॉल्ट, त्यांची रिॲक्शन, त्यांचं प्रेसिपिटेशन किंवा म्हणजे मेटल हायड्रॉक्साईड कुठला यूज केलं. जे 2 मेटल आपण हायड्रॉक्साईड शिकलो, एक सोडियम हायड्रॉक्साईड आणि एक अमोनियम हायड्रॉक्साईड, त्यांचा यूज करून रिॲक्शन कशा फॉर्म होतात ते. मग परत बघायचे कलर, जो की आत्ता आपण जो शॉर्टकट शिकलो तो. आणि एक आहे किती अमाऊंटमध्ये आपण अल्कलीज यूज केले. मेटल हायड्रॉक्साईड आणि कुठला कलर फॉर्म होतोय तो. नाव Fe2+. हा आपण घेतला आयन. Fe2+ कुठला कलरचा होता, ब्लू कलर. म्हणजे याचा कलर कुठला झाला, ब्लू. क्युप्रिक ब्लू आहे ना. मग सॉरी Fe आहे ना, सॉरी काही नाही. मग यांचा कलर कोणता झाला, ग्रीन, लाईट ग्रीन कलर. ठीक आहे, ग्रीन कलर. सपोज आता आपल्याकडे Fe2+ आहे, त्याचा सॉल्ट फॉर्म काय, FeSO4. हा याचा काय झाला, सॉल्ट फॉर्म झाला, FeSO4. ओके. मग FeSO4 सोबत जेव्हा आपण आता रिॲक्ट करू NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड, जो की आपण अल्कली यूज करणार आहे. आता FeSO4 सोबत आपण कुठला अल्कली यूज करणार आहे, NaOH. ओके. आता NaOH सोबत नेहमी एक बेसिक लक्षात ठेवा,
जब मेटल आणि NaOH, जेव्हा आयन आणि NaOH म्हणजे कुठला पण अल्कली रिॲक्ट करणार तेव्हा फॉर्म काय होणार आहे, मेटल हायड्रॉक्साईड. मेटल हायड्रॉक्साईड प्लस Na प्लस अनायन्स. ओके, Na आणि अनायन्स. मग आता आपण मेटल काय यूज केला इथे, Fe प्लस होता. Fe प्लसचा सॉल्ट फॉर्म काय, FeSO4. त्याच्यासोबत आपण NaOH रिॲक्ट केला, बॅलन्स नंतरून करू. ओके, आता फॉर्म काय होणार, मेटल हायड्रॉक्साईड म्हणजे Fe आणि हा OH, हे कोण झाले, मेटल हायड्रॉक्साईड. बॅलन्स नंतरून करू त्यांना. आता याच्यात Na कोणता आहे, हा Na, आणि राहिला कोण, अनायन. हे दोघं एकत्र येणार, Na हा आणि SO4. आता यांची बॅलन्सिंग सपोज, आता हा OH आहे, हा जर आपण 2 नी बॅलन्स केला ड्यू टू देअर स्प्लिट्स, जेव्हा आपण स्प्लिट करतो हा OH आहे, हा 2 नी बॅलन्स होणार. आणि विथ द हेल्प ऑफ जो आपला Na आणि अनायन आहे हा Na2SO4. पूर्ण रिएक्शन मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, कधी पण मेटल आणि NaOH जे आपण अल्कली यूज करतोय, जो प्रोडक्ट भेटणार आहे एक मेटल हायड्रॉक्साईड भेटणार आहे, म्हणजेच मेटल हायड्रॉक्साईड जो इथला Fe आणि जो OH आहे, आणि जो सेकंड प्रोडक्ट भेटणार आहे तो Na अनायन भेटणार आहे. म्हणजे याच्यातला आपलं काय अल्कली मधला सोडियम आणि अनायन SO4 सगळं सेम आहे. तुम्हाला लीड साठी पण आहे, बऱ्याच गोष्टींसाठी. ही एक रिएक्शन आहे, ही टोटल पुढे कंटिन्यू आहे. ती थेअरी अनालिटिकलची सगळी याच्यावर बेस्ड आहे. पूर्ण रिएक्शनचा चॅप्टर आहे ना, तर हा पूर्ण बेस आहे. कुठली पण रिएक्शन सॉल्व करताना कुठला पण मेटल आणि आपण जेव्हा अल्कली रिॲक्ट करतो तेव्हा जो भेटतो आपल्याला तो असतो मेटल हायड्रॉक्साईड. ओके.